नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नोएडातल्या त्या मुलानं ज्याला लग्न करायचं होतं, त्यांनी बनवलेली एक्सेल शीट तर तुम्ही पाहिली. जवळपास 5,000 भारतातल्या तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केलं. मला ती फार युनिक आयडिया वाटली. एक्सेल शीटवरतीच तुम्ही प्रोज अँड कॉन्स लिहा आणि मग त्याचा एक गोळाबेरीज करा आणि त्याच्यातनं मग तुम्ही लग्न जुळवा. तर तशीच एक संकल्पना राष्ट्रीय महिला आयोगानं तेरे मेरे सपने याच्या माध्यमातून केली आहे आणि त्याच्यातनं प्री मॅरिटल कम्युनिकेशन सेंटर जे महर्षी कर्वेंच्या नावाने इथे कर्वे रोडला आहे, तिथं ते सेंटर सुरू झालं आहे. ह्या दोन त्यांचं काम पाहतात. तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सो त्याच्यात 3 गोष्टी मी पाहिल्या की वैवाहिक जीवन के लिए मानसिक और भावनात्मक तैयारी, वैवाहिक विवादों से बचने के लिए परामर्श अपनाएं, नई भूमिकाओं और जिम्मेदारियों को समझें. सो बेसिकली कम्युनिकेशन हाच त्याचा पार्ट आहे. हो, संवाद, बरोबर. हे संवाद, समुपदेशन नाही आहे. बरोबर. संवाद हाच त्याचा गाभा आहे. समुपदेशनाला जायच्या आधी सुद्धा मुलांच्या मनात जे प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांच्याबरोबर संवाद साधणं हेच अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्यातून अनेक पैलू समोर येतात असं लक्षात येतं. त्यामुळे मुद्दाम याला संवाद केंद्र असं पण म्हटलेलं आहे. एखादी एक केस स्टडी तुम्ही मला सांगाल की एक संवादातनं खूप गोष्टी कळल्या? हो, मला वाटतं समृद्धी सांगू शकेल. संवाद म्हटलं की एकतर पहिली गोष्ट अशी येते की स्वतःशी असलेला संवाद आणि मग इतरांबरोबरचा. सो स्वतःशी असलेल्या संवादामध्ये सुद्धा आपल्याला नक्की काय करायचं आहे ह्याच्याबद्दलची क्लॅरिटी येणं फार आवश्यक असतं. आणि म्हणून तेरे मेरे सपनेमध्ये आम्ही पहिला विषय असा करतो की आधी स्वतःला ओळखायला शिका. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या मनातल्या इच्छा काय आहेत, अपेक्षा काय आहेत लग्न करण्यासाठीच्या, ह्या सगळ्याबद्दल एक स्वतःला क्लॅरिटी येते. आणि तीच क्लॅरिटी जेव्हा ॲक्च्युली जोडीदाराला भेटायला जायचं आहे, त्याच्याशी बोलायचं आहे, तर ते काहीतरी रँडम गोष्टी न बोलता ॲक्च्युली स्पेसिफिकली आपल्या दोघांच्या अपेक्षा काय आहेत त्या आपण एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी करू शकतो का, कुठेतरी आपण जुळवून घेऊ शकतो का, कुठे मला ॲडजस्टमेंट करायला जमेल, कुठल्या गोष्टी बाबतीत मला नाही जमणार, या सगळ्याबद्दलची क्लॅरिटी घेऊन बोलणं हा एका योग्य डिसिजन घेण्यासाठी एक दिशादर्शक संवाद हा होऊ शकतो. एक केस स्टडी मला सांगा की या संवादातनं खूप क्लॅरिटी एका मुलीला किंवा मुलाला आली. ओके. सो माझ्याकडे आत्ता एक इंजिनियर आहे मुलगा, तो आणि बेंगलोरला तो नोकरी करतो. मूळ राहायला पुण्यामध्ये आहे आणि ऑलरेडी त्याचं वय म्हणजे आता त्याला असं झालं की माझं लवकर लग्न ठरलं पाहिजे अशी त्याला महत्त्व त्याचं वाटत होतं. आणि गेले कित्येक दिवस तो मुली बघतोय, पण काहीतरी अशी अडचण येते की कळत नाही. ओके. सो एका मुलीच्या बाबतीत बोलताना असं झालं की त्यांनी सांगितलं मी बेंगलोरला नोकरी करतो आणि ती मुलगी होती पुण्यातली. ओके. आणि ती सुद्धा मुंबईतनं पुण्यामध्ये आलेली होती जॉबसाठी. यांनी म्हटलं की मी बेंगलोरला नोकरी करतो, तर मे बी तुला तिकडे शिफ्ट व्हावं लागेल, जसं आपल्याकडे नेहमीचं रिच्युअल आहे. ती म्हणली की नाही, मी पुण्यातच येऊन राहते आहे, माझ्यासाठी पुष्कळ आहे, सो बेंगलोरला येऊन राहणं मला काही जमायचं नाही. आणि तिथे त्यांचा संवाद थांबला म्हणजे. पण मग असं झालं की बाकी काही गोष्टी नक्कीच खूप इंटरेस्टिंग होत्या, जमत होतं एकमेकांबरोबर. म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीमध्ये असेल, फॅमिलीच्या बाबतीत असेल, की एकत्र कुटुंब राहणं वगैरे, या सगळ्या गोष्टींमध्ये मतं बऱ्यापैकी जमत होती. तर मग आम्ही एकमेकाशी बोलल्यानंतर आम्ही एक टूल वापरतो आमच्या काउन्सिलिंगमध्ये, KYC म्हणतो, नो युअर कॉम्पिटन्सीज, ज्याच्यामध्ये आपण काही व्हॅल्यूज आपल्या ज्या आहेत तर त्या आयडेंटिफाय करायला शिकवतो. आणि त्या व्हॅल्यूज किती निगोशिएबल आहेत, त्या निगोशिएबल किती आहेत ह्याचं काही त्यांना मापन करायचं. पण मग हे काही क्वेश्चनरी आहे की कसं? क्वेश्चनरी आहे, काही ठिकाणी असतात, म्हणजे अशी टूल्स डेव्हलप केलेली आहेत की ज्यातनं तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय होतील. ओके. आणि त्या व्हॅल्यूजमध्ये काही एक सर्कल आहे, ते 2-3 सर्कल्स आहेत, त्याच्यामध्ये निगोशिएबल कुठल्या आहेत आणि नॉन निगोशिएबल कुठल्या आहेत, असं आम्ही त्याच्यामध्ये त्याची वाटणी करून बघितली. आणि त्या मुलालाही मी विचारलं की तुझी किती तयारी आहे तुझं नोकरी सोडून पुण्यामध्ये येण्याची. कारण हे दोन्ही बाजूनी असू शकतं. सो तो म्हटला माझी तयारी आहे, फक्त आत्ता असं आहे की मला लगेच करिअरच्या दृष्टीने चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल असं नाही आहे, मी आत्ता तिथे एस्टॅब्लिश आहे, तर मग मला असं वाटतं की ही ॲडजस्टमेंट तिने करावी. तर ह्याबद्दल म्हटलं मग आपण प्रश्न विचारून एकमेकांशी कसं बोलायचं याच्यावरती आम्ही एक रोल प्ले केला.
आणि त्या रोलप्लेचा असा उपयोग झाला की त्या मुलीला त्याने काही प्रश्न असे विचारले की किती तुला असं वाटतं की हे तुला जमणारच नाही आणि किती % असं वाटतं की हे जमू शकेल. बंगळुरूला जाणं जमणारच नाही, त्याला पर्सेंटेज केलं. हां, किती % किंवा किती तयारी वाटते की काही गोष्टी केल्या थोड्याफार ॲडजस्ट मी करू शकेन. आणि थोडंसं तिने पण विचार करून आलेली होती, ती घरनंही काही गोष्टी बोलून झाल्या होत्या. सो ह्या क्लॅरिटीने जेव्हा ते एकमेकाशी बोलले, योग्य प्रश्न विचारले, योग्य पद्धतीने गोष्टी पुटअप केल्या गेल्या, त्याच्यानंतर त्यांचं बोलणं इतकं चांगल्या पद्धतीने पुढे गेलं की तो प्रश्न त्यांच्यासाठी त्यांनी सोडवला. ओके, आता ते लग्न होतं. आता ऑलमोस्ट, आता अजून मी डिक्लेअर नाही करू शकत. ही झाली मुलाची कहाणी. हो. एखादी मुलीची सांगा. मुलीच्या बाबतीत आता जसं मगाशी मी तुमच्याशी बोलत होते की त्या मुलीला तो मुलगा आवडलेला होता. तो आवडण्याची कारणं काय आहेत ती अनआयडेंटिफाय होती. ओके, तिला जे आवडलं होतं तो पहिल्यांदा ती त्याच्या कॅफेमध्ये त्याला भेटली, तर छान सगळं थाटबाट तिने बघितला आणि शी वॉज इम्प्रेस्ड की अरे मस्त आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण सगळं स्टेबिलिटी आहे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी तिने बघितल्या. बोलायला तो मुलगा तिथे चांगला रिस्पेक्टफुली बोलतोय, हे सगळं झालं. सो ओपन म्हणतो ना आपण, ज्या गोष्टी उघड आहेत त्या उघड गोष्टींमध्ये हे सगळं चांगलं दिसलं. पण जेव्हा ॲक्च्युली गोष्टी पुढे गेल्या, आईवडील इन्व्हॉल्व्ह झाले, एकमेकांच्या कुटुंबाकडनं चौकशी केली गेली, तर चौकशीमध्ये असं आढळलं की ह्या मुलाचं 2 वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झालेली होती. वयाच्या 30शीत. वयाच्या 30मध्ये. आणि हा मात्र मग आईवडिलांना खूप जास्त कन्सर्न वाटला. त्याची सर्जरी काय झाली तर काय, त्याचं लाईफस्टाईल आणि ह्या बऱ्याच गोष्टी कारणीभूत होत्या. जर बिझनेस म्हटलं तर त्या आहेत ना, आणि त्या कुठेतरी कन्सिडर करायलाही पाहिजेत. मग आईवडील नाही म्हणतायत आणि हिला तर तेव्हा वाटत होतं की करायला पाहिजे. या डिस्प्यूटमधनं ती काउन्सिलिंग कम्युनिकेशनसाठी आलेली होती. मग हे सगळं बोलत असताना आम्ही काही प्रॅक्टिकली आपल्या आवडीनिवडींबद्दल आम्ही एक टूल वापरतो, जोहारी विंडो असं म्हणतात त्याला. काय नाव त्याचं? जोहारी विंडो. ओके. हां, तर असं नाव आहे. युनिकच नाव काढले. KYC काय, जोहारी विंडो, असे किती वेगळी नाव आहेत तुमची. आहेत एक सांगे. सो ह्या टूलमध्ये आपल्यातले पॉझिटिव्ह काय आहेत, स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण थोड्या लपवून ठेवतो किंवा पटकन सांगत नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण त्या प्रसंगात गेल्यावरच आपल्याला कळतात, असं आपण आयडेंटिफाय करायला शिकवतो. त्या टूलवरती ॲक्च्युली जेव्हा तिने काम केलं तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की बऱ्याचशा गोष्टींमध्ये डिस्क्रिपन्सीज आहेत. ओके, मग तो मुलगा जे सांगतोय ते सगळंच सांगतोय का याच्याकडे तिचा फोकस गेला का, तो फक्त समोरासमोर बोलताना सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत असं दिसतंय, याच्यासाठी विचार करण्याची तिची तयारी त्या ह्या सगळ्यामध्ये करून घेतली गेली. आणि मग आईवडिलांबरोबर जो संवाद झाला तिचा स्वतःचा, तिच्या आईवडिलांबरोबर, त्या संवादामध्ये ते आपल्यावर काहीतरी लादतायत अशा भूमिकेतनं ती बाहेर आली होती. ॲट दॅट मोमेंट जे झालं तो एक संवाद होता, त्यातनं एक चांगला रिझल्ट निघाला किंवा त्यांना जे अपेक्षित होतं ते उत्तर तिला देता आलं, तिला स्वतःला ते कन्व्हिन्सिंगली मान्य करता आलं की काय ऐकायचं. फायनली नाही, तिने ते नाही झालं, त्या मुलाला नाकारलं. त्या मुलाला नाकारलं. पण ह्या सगळ्या प्रोसेसचा एक फायदा असा झाला की काय बघायला पाहिजे, किंवा मुलाला बघायला गेले मी, किंवा जोडीदाराला मी भेटतोय तर काय बोललं पाहिजे, ह्या गोष्टींबद्दल खूप क्लॅरिटी आली. असा ती किती प्रश्न करता तुम्ही, फीडबॅक देऊन गेली. किती प्रश्न असतात तुमच्या KYC. मला फार छान वाटलं, घरोघरी जायला पाहिजे सेंटरचं काम. आणि मला असं वाटतं या निमित्ताने की हे त्या व्यक्तीला एम्पॉवर करणं असतं. म्हणजे त्या निमित्ताने तिला जी विचार करण्याची दिशा मिळाली, ती कदाचित पुढे ती जाऊन ज्यावेळी मुलं बघेल, त्यांच्याबरोबर संवाद साधेल, त्यावेळी हे सगळे ऑप्शन्स ती कन्सिडर करेल. तर त्या एका अर्थाने मला असं वाटतं की ही टूल्स त्यांना एम्पॉवर करतात. पण एक वेगळा प्रश्न विचारतो की आपल्याकडे पारंपरिक वडीलधारी मंडळींचं हे काम आहे आजपर्यंत तरी, त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे आपल्या संवादाच्या? सो मी ऑफकोर्स प्रयत्न करते ते सगळं हे करण्याचं. सो वडीलधाऱ्या मंडळींकडनं जे काम आत्तापर्यंत केलं जायचं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मुलाचा किंवा मुलीचं मत काय आहे याला खूप कमी वाव होता. आणि काही जनरल ठोकताळे बघितले जायचे की नोकरी आहे बाबा, पैसे कमवतोय किंवा घर आहे तर ओके, मग त्यामध्ये त्या मुलाचा स्वभाव कसा आहे, त्याच्या सवयी काय आहेत, विचार करण्याची पद्धत काय आहे, ह्या गोष्टी यायच्याच नाही तर त्या हिडनच राहायच्या अनेकदा.
आणि ॲक्च्युली संसार सुरू झाल्यावरती त्या बाहेर आल्या. तर त्यातनं पूर्वी असं होतं की ते चालून जायचं, म्हणजे कुठेतरी ती ॲडजस्टमेंट म्हणून ते ॲक्सेप्टही केलं जातं. आता असं नाही आहे. म्हणजे मुलांना आता खूप इन्फॉर्म्ड चॉईस हवा असतो. म्हणजे चॉईसच करायचा आहे तर तो वेल इन्फॉर्म्ड असेल याच्यासाठी मुलं आता खूप अवेअर झाली आहेत. ओके. आणि त्यांना ही दिशा मिळते. म्हणजे ह्याच्यात कसं आहे ना, खूप विचार नाही करायचा हे पण चुकीचं आहे आणि खूप अतिविचार करत बसायचा हे पण चुकीचं आहे. ओके. सो तो मधला बॅलन्स कसा साधायचा आहे याच्यासाठी करतो. मी तुम्हाला म्हटलं की निगोशिएबल काय आहे, हा. नॉन निगोशिएबल काय आहे, हे जर मुलांना क्लॅरिटी आली तर त्यातलं काय नक्की मला मान्य करायचं आहे आणि कुठे माझी लिमिटेशन्स आहेत की मी ते नाही करणार आहे याची क्लॅरिटी येते आणि निर्णय घेणं सोपं होतं. ओके. मग आता प्रेक्षकांच्या याच्यासाठी म्हणून काय प्रश्न आपण मुलींसाठी विचारतो आणि मुलांसाठी काय विचारतो, आणि सगळ्यात म्हणजे फिजिकल कॉम्पिटन्सी मुलांची किंवा मुलीची ते पण बघितलं जातं? हो, बघितलं जातं. प्रश्न काय विचारतो तर प्रश्न बरेचदा मुलंच घेऊन आलेली असतात. ओके. हां, आणि त्या मुलांना ॲड्रेस करण्यासाठी आम्ही त्यांच्या सेल्फ अवेअरनेसपासून सुरुवात करतो की आधी स्वतःला ओळखायला शिका. म्हणजे काय? म्हणजे तू स्वतः म्हणजे माझ्यातल्या क्षमता काय आहेत एवढा विचारावं आपण कधी फारसा करत नाही आपल्या डे टू डे लाईफमध्ये, बरोबर. किंवा आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सुद्धा अशा गोष्टी नाही आहेत. पण ॲक्च्युली त्या अत्यंत गरजेच्या आहेत की माझं शिक्षण किती आहे ही फक्त माझी ही स्ट्रेंथ आहेच, पण बाकी पण असतात ना. म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी की ज्या मला माझी स्ट्रेंथ म्हणून दाखवता येतात. ऑर्गनायझेशन स्किल्स असतात, टाईम मॅनेजमेंट असते, बऱ्याच गोष्टी असतात, विचार करण्याची पद्धत असते. सो ह्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय झाल्या तर स्वतःची ओळख चांगली होऊ शकते. आणि त्यातनं मी जे तुम्हाला म्हणते की मग मी एक्सपेक्टेशन जे काय ठेवणार आहे पार्टनरकडनं ती जास्त इन्फॉर्म्ड असतात एक्सपेक्टेशन. मला माहिती आहे की एवढं आहे, हां हां एवढ्यात कॉम्प्रोमाइज करू शकतो, हां, हे मला आणि अजिबात हे चालणार नाही नाही. चालणार. ओके. एक्झॅक्टली. म्हणजे एखाद्या मुलीला जर का सोशल ड्रिंकिंग करणारा नवरा सुद्धा नाही चालणार आहे तर इट्स ओके, त्याला पण आदर दिला पाहिजे, राईट. आणि तिच्या काय कारणं आहेत हे तिला पण आयडेंटिफाय झालं पाहिजे की का नाही चालणार ह्या आहे. असे अनेक प्रश्न आहेत. वर्ष दीड वर्षाच्या तुमच्या ह्या काउन्सिलिंगच्या प्रयत्न, म्हणजे समुपदेशन नाहीच आहे, ते संवाद आहे. त्या संवादाच्या पातळीवरती फारच एक्स्ट्रॉर्डनरी एखादी केस आली की जी तुम्हाला वाटली फार डिफिकल्ट आहे, किंवा नाही अजून तरी नाही आले, किंवा हल्ली मुलं किंवा मुली जो विचार करतात जो तुमच्या आणि माझ्या पिढीत कदाचित नव्हता, असं काही आहे की जे ह्या मुलांचा विचार त्या पातळीवरती फारच वेगळा आहे? विचार करतात ना, अगदीच करतात. कारण असं आहे की जसं पूर्वीचं चित्र होतं ना तसंच्या तसं आता नाही आहे. काय बदल Right. झाले? सांगते. म्हणजे घरामध्ये आई वडिलांची भूमिका बदलली आहे. म्हणजे आता म्हणजे लग्नानंतर सुद्धा नवरा बायको म्हणूनची असणारी भूमिका बदलली आहे. पूर्वीचे जे काही नीती नियम होते ते तसेच्या तसे ॲक्सेप्ट, म्हणजे नाकारायचे पण नाही आहेत मुलांना, पण जसेच्या तसे ॲक्सेप्ट पण नाही करायचे. त्याच्यामध्ये त्यांना बदल हवा आहे, राईट. मग ह्याच्यात येतो गोष्ट अशी की नवरा आहे आता, म्हणजे लग्नाच्या आधीपर्यंत गोष्टी खूप कन्सिडरेबल असतात की हां ठीक आहे चालेल, पण एकदा लग्न झाल्यानंतर त्या भूमिकेमध्ये बांधलं जातं माणूस. मग सून म्हणून असेल, बायको म्हणून असेल, नवरा म्हणून असेल, जावई म्हणून असेल, तर ह्या एक्सपेक्टेशन्स आता बदलत आहेत. ओके. आणि ह्याच्यामध्ये कसं आपण ॲडजस्टमेंट करायची आहे यासाठी मुलं खूप अवेअर आहेत. म्हणजे त्यांना तो अवेअरनेस हवा आहे की बदलत्या याला मी कसं कोपअप करू. मी स्त्री असेन किंवा पुरुष असेन, पण मी काय केलं पाहिजे जेणेकरून आमचं नातं जास्त चांगल्या पद्धतीने खुलेल आणि छोट्या छोट्या कारणावरनं त्याच्यात डिस्प्यूट्स होणार नाही. तर ह्याच्यासाठी काय करायचं हे जाणून घेण्यामध्ये मुलांना इंटरेस्ट आहे. फाईन. आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या भागात लैंगिक गरजा मुलाच्या किंवा मुलीच्या ह्याच्याबद्दल पण मुलं मुली बोलतात? हो, आता पहिल्याचपासनं नाही होत. म्हणजे कसं होतं, जसं सेशन्स पुढे जातात किंवा कम्युनिकेशन जसं पुढे जातं तसा एक प्रकारचा विश्वासही निर्माण होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही जसं आपण म्हणतो ना की KYCचं जसं महत्त्वाचं आहे तसं आपण बाकी पण काही गोष्टी पडताळून बघतो ना नेहमी. रिलायबिलिटी असेल, व्हॅलिडिटी असेल, किंवा एखादी गोष्ट किती विश्वास ठेवण्यासारखी आहे किती नाही, किंवा आजकाल ही पण बदलती एक पद्धत आहे की जसं पत्रिका बघतात तसं आजकाल तुमचे मेडिकल रिपोर्ट्ससुद्धा चेक केले जातात. आणि खूप काही वेळेला मुलं आग्रह धरतात की हो हे माहिती पाहिजे. हां, आणि ते आपणही प्रपोज करतो की हे व्हायला पाहिजे. म्हणजे तुमची शारीरिक कंडिशन कशी आहे,
किती व्यवस्थित आहे. आणि याच्यामध्ये मग तो मुद्दा येतो की इंटिमेट रिलेशनशिपबद्दलच्या कल्पना काय आहेत आणि फार त्याच्यातही महत्त्वाचं वाटतं हां. मला. हां. त्यातूनही काही जर प्रश्न आले पुढे, म्हणजे कन्सर्न्स येतातच चर्चा करता करता. तर काही गोष्टी ज्या आता मी स्वतः काउन्सिलर आहे, सो माझ्या ज्या ज्ञानाच्या चौकटीत बसतात त्या मी त्यांच्याशी बरोबर शेअर करते. जिथे आवश्यकता वाटेल तिथे आम्ही सेक्सॉलॉजिस्टकडे केसेस रेफर ओके. करतो. तुम्ही आमच्या फार टायअपमध्ये आहेत काही ओके असे. महत्त्वाचा हां. मुद्दा सांगितला. तर मुलींचं किंवा मुलाचं कोणते मेडिकल रिपोर्ट्स तुम्हाला वाटतात की विवाहाच्या आधी माहिती असले पाहिजेत एकमेकांना? अगदी बेसिक म्हणजे रक्ताची तपासणी करणं, ह्यापासनं ते त्याच्या एकूण हॅबिट्स काय आहेत, म्हणजे व्यायामाची आवड किती आहे ओके. किंवा शुगर आहे. आजकाल खूप लवकरच्या वयामध्ये हे पण आजार जडलेले दिसतात. जसं मी मगाशी उदाहरण दिलं 30 की वर्षाच्या. हां, एकदमच शॉकिंग वाटतं काही वेळेला. पण ह्या सगळ्या ज्या बेसिक म्हणजे रक्ताच्या तपासणीपासून ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, सोनोग्राफीचे काही वेळेला रिपोर्ट्स, हे पण आपण कन्सिडर करतो. थॅलेसेमिया आहे. ओके. सो असे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. मला जरा तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे त्यांना द्या की ह्यामुळं अशा संवादामुळं भविष्यामध्ये आत्ता जे बघतोय आपण की विवाह संस्थेत खूप प्रश्न निर्माण झाले, ते कमी होण्याची शक्यता किती वाटते? आम्हाला नक्कीच आशा वाटते. म्हणूनच अधिकाधिक हा जो सगळा प्रयोग आहे तो अधिक वाढावा असं वाटतं, अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचावं असं वाटतं. कारण अशा पद्धतीच्या संवादातून जर क्लॅरिटी आली आणि ती क्लॅरिटी घेऊन मुलं लग्नबंधनात अडकत असतील तर अनेक प्रश्न नक्कीच कमी होतील असं वाटतं. ओके. आणि हे राष्ट्रीय महिला आयोगाचाच उपक्रम आहे. मला पण माहिती नव्हतं. मी त्यांना विचारलं की किती पुण्यात सेंटर? तर पुण्यात ज्ञानप्रबोधिनी आणि यांचं, आणि कोल्हापूरमध्ये पण आहे, मुंबईमध्ये पण आहे. कर्नाटकानं ॲज युज्युअल आपल्या पुढे आघाडी घेतली आहे, काहीतरी 175 वगैरे. 175 सेंटर्सचं ओपनिंग खरं तर गेल्या इथं तालुका महिन्यामध्ये केलं. लेवलला व्हायला पाहिजे दादा. अगदी नक्की. आता प्रयत्न ॲक्च्युअली चालू आहे. हो ना. हां. आता तुम्हाला हे विचारायचं आहे की आता हा एपिसोड बघून काही जणांना तुम्हाला संपर्क साधायचा आहे. कसा संपर्क साधायचा तुमच्याशी? आपली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं हे बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र आहे. तर हे कर्वेनगरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. तर इथे आपण नक्की संपर्क करू शकता. फोन इन वगैरे आहे का? फोन नंबर आहे सांगता येईल? 87679. लक्षात नाही आहे माझ्या. शोधून घ्या ना. फार महत्त्वाचं. कारण अनेक वेळेला प्रेक्षक Yes. जेव्हा आता ते आमच्या चाकणच्या एका गृहस्थांना 2 दिवसामध्ये 4000 फोन कॉल गेले. मी म्हटलं अरे ते 24 तासाचे मिनिट्स जरी काढले तर 4000 फोन कॉल्स होणार नाहीत. पण ते घटनाच इतकी म्हणजे लोकांना उत्सुकताच एवढी जास्त होती की एक उद्योजक तर ते हे कॉन्टॅक्ट नंबर घ्या. कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांनी अशा पद्धतीच्या समुपदेशन संवाद या ठिकाणी जाऊनच मला असं वाटतं की ते संवाद साधायला हवा. सांगा नंबर. येस, 87679 47523. एकदा रिपीट करू आपण. 87679 47523 हा आपला संपर्क क्रमांक आहे. समृद्धी पानसे आपल्याकडे तेरे मेरे सपनेचं सगळं काम बघतात. आणि तर तुम्ही आपण रानडे माझं नाव स्वाती रानडे, मी ह्या केंद्राची प्रमुख आहे. आपण नक्की इथे संपर्क करू शकता आणि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये येऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून सुद्धा ही समुपदेशन ते किंवा online संवाद कसं? सेवा मेल वगैरे की काय? ऑनलाईन माध्यमातून संवाद सत्र आपण करू शकतो गुगल मीटच्या ओके. माध्यमातून. ते एकच So, प्रश्न. तोही एक हो. ऑप्शन आहे. एक प्रश्न राहिला तर टूल्स किती आहेत ते नाही तुम्ही सांगितलं. KYCचा एकच सांगितला. सर अत्यंत मी संख्या नाही अगदी अशी सांगू शकणार, पण मी तुम्हाला खरंच सांगते की एक संपूर्ण आवाका यावा यासाठीची अत्यंत अद्ययावत अशी उत्तम टूल्स इथे तयार केलेली आहेत. याच्यामध्ये असं आहे की एका क्रमाने नाही वापरली जात, तर गरजेप्रमाणे आम्ही ती टूल्स इंटरचेंजेबली यूज करत असतो. पानसे मॅडम आणि रानडे मॅडमनी एवढी तर स्पष्टता आपल्याला दिली की तुम्हाला लग्न करायचं असेल तर आधी तुम्ही स्वतःला ओळखा. तुम्हाला काय अपेक्षा आहेत जोडीदाराकडनं त्याच्याबद्दलची क्लॅरिटी घ्या आणि त्याप्रमाणे करा. मला खात्री आहे की ज्या पद्धतीच्या डिवोर्सच्या केसेस आम्ही तुम्हाला दाखवतो आहे, हा जर संवाद झाला तर तो प्रश्न जो आत्ता फार असा अकराळ विक्राळ दिसतो आहे, खास करून मुलावरती जे परिणाम होत आहेत त्याच्यातनं, ते फारच विचित्र आहे. ते होणार नाही. थांबूया आपण इथे.